नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सुभेदारांच्या घरी प्रतिमा आत्या येतात। आता कल्पनाताई प्रतिमा आत्यांना कॉफी देतात आणि म्हणू लागतात, बरं झालं प्रतिमा तू आलीस आणि आता अस्मिताला थोडं बरंही वाटेल, तू तिच्याशी गप्पा मार म्हणजे तिला हलकं वाटेल, तिला मोकळं वाटेल असं म्हणत कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता तू दूध पिऊन घे। अस्मिता म्हणते, नको आहे मम्मा, मला खरंच नको आहे। कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं असं करून कसं चालेल? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो ना अस्मिता बाळा, तुला दूध प्यावंच लागेल। अस्मिता म्हणते, नाही ना, कालचा तो प्रसंग अजूनही मी विसरू शकत नाही। तो चेहऱ्यावरचा मांस, माझ्या चेहऱ्यावर त्याने दाबलेली ती उशी, माझा जीव घेण्याचा केलेला तो प्रयत्न, हे सगळं काही अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे आणि ते विसरणं शक्यच नाही आहे। कल्पनाताई म्हणतात, आम्ही सगळं काही समजू शकतो, परंतु या सगळ्यातून तुला बाहेर पडावंच लागेल अस्मिता। तुला बाळासाठी या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करावीच लागेल। तर अस्मिता म्हणू लागते, पण मम्मा मला दूध नको आहे। तर प्रतापराव म्हणतात, कल्पना जर अस्मिता दूध पिणार नसेल तर मी सुद्धा कॉफी नाही पिणार। तर आता प्रतिमा आत्या सुद्धा अस्मिताच्या समोर कॉफीचा मग ठेवतात आणि म्हणू लागतात, मी सुद्धा कॉफी पिणार नाही। आता हे ऐकताच अस्मिता म्हणते, डॅड काय हे? तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगदी बरोबर बोलतोय तो, जर तू दूध पिणार नसशील तर मी आणि प्रतापही काही किंवा घरातील कोणीही काहीही खाणार नाही आहोत। तू जर दूध पिणार नसशील तर मी कॉफीसुद्धा पिणार नाही आणि तू जर जेवणार नसशील तर आम्ही जेवणारही नाही। तर आता अस्मिता म्हणू लागते, प्लीज काहीतरी करू नका। तर त्यावेळी अस्मिता शांत होते आणि मनाशी विचार करत म्हणते, काल जे काही घडलं आहे त्याबद्दल मला सचिनसोबत बोलायचं आहे। सचिन जर इथे आला तर मला खरंच खूप बरं वाटेल, त्याचा आधार वाटेल, धीर मिळेल। परंतु काय करू? मी सचिनला फोन करू का? सचिनला याबद्दल सांगू का? पण ह्या सगळ्यामध्ये मी हारले असं तर होणार नाही ना? आता मात्र अस्मिता विचार करत असते आणि त्याचवेळी सायली अर्जुन चैतन्याला घेऊन घरी येतात। चैतन्याची ती अवस्था पाहून घरातील सर्वच जण घाबरतात। कल्पनाताई म्हणतात, अरे काय हे? आता सर्वच जण घाबरत चैतन्याची काळजी घेतात। सायली अर्जुनला विचारू लागतात की नक्की काय झालं आहे। प्रतापराव विचारतात, अर्जुन अरे काय हे? तुम्ही काय कुठे मारामारी करून आलात का? तर अर्जुन म्हणतो, हो मारामारीच करून आले आहेत। आता सर्वच जण सायली आणि चैतन्याला बसायला सांगतात। कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली अगं नक्की काय झालं आहे, काय घडलं आहे? तर आता सायली घडलेला सर्व प्रसंग सांगू लागते आणि म्हणते, नागराजला 22 वर्षापूर्वीचा अपघात घडवून आणण्यासाठी ज्या माणसाने ट्रक पुरवला होता त्याच माणसाला शोधण्यासाठी आम्ही गेलो होतो। तर चैतन्य पुढे घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणतो, खरं तर मी आणि सायली वहिनीच तिथे गेलो होतो, परंतु तिथे घरात गेल्यानंतर असं म्हणत चैतन्य तिथे घडलेला सर्व प्रसंग घरच्यांना सांगू लागतो। कशा प्रकारे रमेशने चैतन्यावर हल्ला केला आणि त्याला जखमी केलं, चैतन्य कशा प्रकारे बेशुद्ध पडला, हे सगळं काही सांगू लागतो। त्यावेळी मात्र सायली पूर्णपणे घाबरून गेलेली असते, परंतु सायलीने न डगमगता रमेशची 2 हात केलेले असतात आणि त्याला चांगल्याच प्रकारची अद्दल घडवलेली असते। सायलीने रमेशचे वार परतवून लावलेले असतात आणि त्याला शेवटी बांधून घातलेलं असतं आणि इन्स्पेक्टर सावंत यांना तिथे त्यांच्या टीमसहित बोलावलेलं असतं आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो। आता सायली सर्वांना म्हणते, पण घाबरण्यासारखं काहीच नाही, कारण पोलीस तिथे वेळेत पोहोचलेत म्हणून, नाहीतर आमचं काय झालं असतं खरंच काहीच माहीत नाही। तर प्रतापराव आता सायली आणि चैतन्याला विचारतात, पण बरं तुम्ही दोघेही आता नक्की बरे आहात ना? तर सायली आणि चैतन्य म्हणतात की हो बाबा, आम्ही आता ठीक आहोत। तर कल्पनाताई सायली आणि चैतन्याला म्हणतात, देवी आईची कृपा आणि म्हणूनच तुम्ही दोघंही आज सुखरूप आहात। आता प्रतिमा आत्या देवी आईला हात सोडून देवी आईचे आभार मानतात, परंतु अस्मिता मात्र सायलीवर खूप चिडलेली असते। अस्मिता म्हणू लागते, पण मला एक कळत नाहीये, तुम्हा दोघांना ही एवढी मोठी रिस्क घ्यायची काय गरज होती? तुम्हाला त्या साईट मॅनेजरचा पत्ता सापडला होता ना, मग तो पत्ता तुम्ही पोलिसांना द्यायचा होता। तुम्हाला तिथे जायची काय गरज होती? एवढी मोठी रिस्क सायली तू का घेतलीस? आणि सायली तू अर्जुनच्या भूमिकेत शिरलीस म्हणून अर्जुनसारखी तू सुद्धा स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करणार आहेस का? आणि एवढी मोठी रिस्क घेणार आहेस का? असं म्हणत अस्मिताने सायलीला चांगलं छापलेलं असतं। ती सायलीवर खूप चिडलेली असते। सायली अस्मिताला शांत करत म्हणते, अस्मिताताई साईट मॅनेजरचा आम्हाला पत्ताही सापडला होता, त्याच्या घरावर आम्ही पारतही ठेवली होती, परंतु तो त्यानंतर एका वेगळ्याच ठिकाणी आम्हाला सापडला आणि म्हणूनच आम्ही त्याच्या घरी गेलो, परंतु ज्यावेळी घरी गेलो त्यावेळी तो आमच्यावर हल्ला करेल असं आम्हाला वाटलंही नव्हतं। सगळ्याची आम्हाला खरंच कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती। तर आता कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अच्छा अर्जुन, तुला सायलीचा मगाशी फोन आला होता आणि म्हणूनच तू सायलीला वाचवण्यासाठी घराबाहेर पडलास?
तर सायली म्हणू लागते, नाही आई, मी तर यांना फोनही केला नव्हता, परंतु चैतन्य भाऊजी तुम्ही केला होता का? तर चैतन्य म्हणतो, नाही, मी सुद्धा अर्जुनला फोन केला नव्हता. म्हणजे त्यावेळी अशी सिच्युएशनच नव्हती की आपण कोणाला फोन करू शकतो. सायली म्हणते, हो ना, त्यावेळी आम्हाला तसा वेळही मिळाला नाही की आम्ही कोणाला तरी फोन करू आणि मदतीला तिथे बोलावून घेऊ. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, मग कमाल आहे अर्जुन, जर तुला या दोघांचाही फोन आला नाही मग तू अचानक तिथे पोचलास तरी कसा? तर अर्जुन म्हणतो, माहीत नाही डॅड, मी घरात काम करत होतो, किचनमध्ये काम करत असताना अचानक मला अस्वस्थ वाटू लागलं. अचानकच मला सायलीची काळजी वाटू लागली. माझ्या मनात भीती निर्माण झाली. असं वाटत होतं की सायली मला हाक मारते, मदतीसाठी बोलावते आणि म्हणूनच माझ्या मनातली भीती खरी ठरू नये आणि यामुळेच मी सायलीच्या काळजीपोटी धावत पळत घराबाहेर पडलो. परंतु मला खरंच सायलीने किंवा चैतन्याने फोन केला नव्हता. तर आता चैतन्य म्हणतो, बरं, म्हणजे तुला तुझ्या मनाने फोन केला होता तर आता प्रतापराव म्हणतात, अर्जुन, तू ज्यावेळी घराबाहेर पडतोस ना त्यावेळी सुद्धा सायलीची अशीच अवस्था असते. ती सुद्धा अशीच घाबरून जाते आणि तुझी काळजी करत बसते. तर प्रतिमा आत्या म्हणतात, तुम्हा दोघांच्या प्रेमाला कोणाचीही नजर नको लागायला. तर चैतन्य म्हणतो, नाही आत्या, घाबरू नका, या दोघांच्या प्रेमाला कोणाचीच नजर लागणार नाही. कारण कसं आहे ना, आत्ताच अर्जुनने सायली वहिनीला प्रॉमिसही केला आहे की तिच्यावर होणारे वार अगोदर तो झेलणार. आता मात्र घरातील सर्वच जण हसू लागतात. सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर असणारं जीवापाड प्रेम प्रत्येक क्षणाला, प्रत्येक प्रसंगातून घरातील प्रत्येकाला दिसून येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता कशी बशी प्रिया तिथून निसटते आणि लगेच ती नागराजला फोन करायला घेते. नागराज फोन घेतो आणि विचारतो, आता कोण पोरखेळ असल्यासारखं फोन करतंय? तर प्रिया म्हणते, मी पोरखेळ किंवा खेळण्यातला फोन म्हणून तुम्हाला फोन केला नाहीये. मी जे सांगते ना ते नीट ऐका. आत्ताच त्या रमेशला पोलीस घेऊन गेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर नागराज काकांच्या पायाखालची जमीनच सरकते. नागराज काका म्हणतात, काय, हे कसं शक्य आहे? सायलीने त्याला शोधून काढलं? असं म्हणत नागराज काका आता महिपत शिकरेंच्या बाजूला येतात आणि म्हणू लागतात, रमेशला पोलिसांनी पकडलं आहे. आता नागराज काका प्रियावर चिडतात आणि म्हणतात, परंतु हे तुला कसं कळालं? तर आता प्रिया घडलेला सर्व प्रकार नागराजला सांगू लागते. प्रिया सांगू लागते की कशा प्रकारे सायली आणि चैतन्य त्या रमेशच्या मागावर होते. त्यावेळी प्रिया सुद्धा त्यांच्या मागावर असते, परंतु सायलीने त्या साईटवर रमेशला पाहिलेलं असतं आणि त्यानंतर सायली आणि चैतन्य त्याचा पाठलाग करतात, त्याच्या घरापर्यंत येतात आणि त्यावेळी तिथे पोलीसही पोचतात आणि त्यानंतर पोलीस रमेशला घेऊन जातात. आणि हे सगळं ऐकल्यानंतर नागराज आणि महिपत शिकरे यांना खूप मोठा धक्का बसतो. तर नागराज म्हणू लागतो की आता जर त्या रमेशने तोंड उघडलं तर मी मेलोच. तर महिपत शिकरे म्हणतात, फक्त तू नाही तर मी सुद्धा यामध्ये मरणार आहे. तर प्रिया म्हणते, तुम्हाला काय वाटतंय की 22 वर्षापूर्वी तुम्ही खूप मोठा तीर मारलाय? नाही, मला आत्ता कळतंय की तुम्ही किती पुरावे मागे सोडले आहेत. तर नागराज म्हणू लागतो की प्लीज तू मला घाबरवू नकोस. तर महिपत शिकरे म्हणतात, तुला घाबरवायचं काय रे? सदान काळा घाबरलेलाच असतोस. तुला कळतंय का या सगळ्यामुळे काय होऊ शकतं? प्रिया म्हणू लागते, मी तर फोन ठेवते. तुमच्या या सगळ्या नाटकांमुळे एक दिवस आपण सगळेच जण अडकणार आहोत. मी तुम्हाला एवढंच सांगायला फोन केला होता की एक दिवस आपण सगळेच मरणार आहोत. असं म्हणत प्रिया खूप चिडते. प्रिया ही घाबरून गेलेली असते आणि लगेच फोन ठेवते. इकडे मात्र नागराज आणि महिपत शिकरे दोघेही पूर्णपणे बिथरून गेलेले असतात. कारण एक एक सत्य आता सायली, अर्जुन, चैतन्य तिघही मिळून सगळ्यांसमोर आणत असतात आणि या सगळ्यामुळे नागराजला बाहेर पडण्याचे मार्ग बंद होत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायलीने केलेल्या कामगिरीचं सगळ्यांनाच कौतुक असतं. तर आता अर्जुन अस्मिताला विचारतो, अस्मिताई, आता तू ठीक आहेस ना? तर अस्मिता म्हणते, हो, मी एकदम ठीक आहे. तर त्यानंतर आता चैतन्य म्हणतो, बरं, तुम्ही दोघंही आराम करा, मी आता निघतो. तर सायली म्हणते, नाही भाऊजी, आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल. म्हणजे आपण ज्या साईट मॅनेजरला पकडलं आहे त्याची चौकशी कुठपर्यंत आली आहे या सगळ्याबद्दल आपल्याला पोलिसांशी बोलावं लागेल. आणि तसंही अस्मिताताईंवर ज्यांनी कोणी हल्ला केला होता त्याबद्दलही आम्ही तक्रार केली आहे, त्याबद्दलही चौकशी करावीच लागेल. तपास कुठपर्यंत आला आहे, त्यामुळे आता पोलीस स्टेशनला जावं लागेल. तर प्रतापराव म्हणतात, अगं पण तुम्ही दोघंही आत्ताच घरी आला आहात ना? तर कल्पनाताई म्हणतात, आता तुम्ही दोघंही कुठेही जाणार नाही आहात. सायली, अर्जुन, तुम्ही आराम करा, बाकी सगळी कामं नंतर होतच राहतील. अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, सायली बोलते ते अगदी खरं आहे. आता पोलीस स्टेशनला जाणं महत्त्वाचं आहे. आम्ही एक काम करतो, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो आणि मगच आराम करतो. आता सायली, अर्जुन कोणाचं काही ऐकून न घेता पोलीस स्टेशनला जात असतात.
परंतु त्याच वेळी तिथे प्रिया आलेली असते. आता प्रियाला पाहताच अर्जुन मनाशीच म्हणतो, जेव्हा जेव्हा या अपघाताबद्दलची चौकशी करण्यासाठी आम्ही घराबाहेर पडतो तेव्हा तेव्हा तन्वी घराबाहेर असते. याचा अर्थ काय असू शकतो? हा निव्वळ योगायोग तर असूच शकत नाही. आता प्रियाच्या लक्षात येतं की अर्जुनचा आपल्यावर संशय आहे आणि म्हणूनच प्रिया नाटक करत म्हणते, म्हणजे वा, आता तुम्ही दोघंही पुन्हा घराबाहेर पडणार आहात का? म्हणजे जरी तुमच्या भूमिकेची अदलाबदल झाली असली, जरी एकमेकांची भूमिका तुम्ही पार पडत असला तरीसुद्धा बाहेर फिरायचे धंदे काही तुमचे बंद होत नाही आहेत. बरोबरच आहे ना? आता अर्जुन सायलीच्या भूमिकेत आहे म्हटल्यावर सायलीप्रमाणे अर्जुनही घरची कामं अर्धवट टाकून घराबाहेरच फिरणार आहे. असं म्हणत आता प्रिया सायली आणि अर्जुनला उगाचच टोमणे मारू लागते, त्यांना खूप काही बोलू लागते. परंतु सुभेदारांच्या घरातील सर्वच जण प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात आणि प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, अगं चैतन्याचं अंग खूप दुखत असेल, त्याला अंग शिकायला जरा गरम पाणी काढून दे, म्हणजे त्याला बरं वाटेल. तर चैतन्य म्हणतो, नाही काका, त्याची काहीच गरज नाही आणि मावशी मी आता ठीक आहे. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, मी काही जरी बोलले तरी या सुभेदारांच्या घरात सगळेजण अदृश्य असल्यासारखं दुर्लक्ष करतात, म्हणजे मी काही बोलत आहे याकडे कोणाचं काही लक्षच नसतं. कारण प्रियाच्या बोलण्याकडे कोणी लक्षही देत नसतं आणि म्हणूनच प्रिया रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे सायली म्हणू लागते, अस्मिताताईंवर झालेल्या हल्ल्याची सगळ्यात जास्तीत जास्त चौकशी करायला हवी. खरं तर खूप खडलं होतं, ते भयंकर होतं, परंतु देवी आईची कृपा म्हणून काही घडलं नाही. पण आपण सगळ्यांनी पुढे सुद्धा काळजी घ्यायलाच हवी, पुढे सुद्धा गाफील राहावंच लागेल, कारण ती व्यक्ती परत कधीही येऊ शकते. त्यामुळे आपण सगळ्यांनी सावध राहणं खूप गरजेचं आहे, कारण या सगळ्या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर ती व्यक्ती परत इथे येऊ शकते. तर अस्मिता म्हणू लागते, हो सायली, तू बरोबर बोलतेस आणि ती व्यक्ती जर परत आली तर माझा घाबरूनच जीव जाईल. अर्जुन अस्मिताला म्हणतो, नाही अस्मिताई, असं काहीही होणार नाही, तू अजिबात काळजी करू नकोस. तर अर्जुन कल्पनाताईंना म्हणतो, मॉम, आम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन येतो. तर सायली म्हणते, नाही चैतन्य भाऊजी, तुम्ही आमच्यासोबत येऊ नका, तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये जा, मी तुम्हाला ऑफिसमध्येच भेटते. तर आता अर्जुन म्हणतो, ऑफिसमध्ये जायचं हे कधी ठरलंय? तर सायली म्हणते, अहो असं काय करताय, आत्ताच कुठे मला ऑफिसची कामं समजायला लागली आहेत आणि ती कामं मी अर्धवट सोडायची आहेत का? तर अर्जुन सायलीला म्हणतो, माझ्या बाबतीत जर असं काही घडलं असतं तर तू मला ऑफिसला जाऊ दिलं असतं का? नाही ना? मग आता तू सुद्धा ऑफिसला जाणार नाहीयेस, आपण फक्त पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि थेट घरी येणार आहोत. आठवतंय ना तुला, मागच्या वेळी असं माझ्या बाबतीत घडलं होतं, त्यावेळी तुम्हाला घराबाहेर जाऊही दिलं नव्हतंस, एक नाही तर 2 दिवस तुम्हाला घरात बसून ठेवलं होतंस, आठवतंय का? आता मात्र सायली शांतच होते. तर चैतन्य म्हणतो, सायली वहिनीला आठवत नसलं तरी मला आठवतंय, मला माहीत आहे सायली वहिनीने तुला काय शिक्षा दिली होती. आणि सायली वहिनी, या बाबतीत मात्र मी अर्जुनच्या टीममध्ये आहे. तर अर्जुन म्हणतो, एक फायदा बरा झाला, मी सायलीचा रोल केलाय, परंतु हा तरी माझ्या टीममध्ये आला. असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला एक धपाटा देतो, परंतु चैतन्याला बऱ्यापैकी लागतं, कारण अगोदर रमेशने खूप मारलेलं असतं आणि त्यात अर्जुनचा धपाटा. तर कल्पनाताई म्हणतात की बरं, तुम्ही दोघंही भांडू नका, आता तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि लवकरात लवकर घरी या. तर अर्जुन म्हणतो, हो बरं, आम्ही लवकरात लवकर घरी येतो. असं म्हणत आता सायली आणि अर्जुन पोलीस स्टेशनला निघालेले असतात. तर दुसरीकडे साक्षीच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सचिन घराबाहेर पडत असतो, परंतु त्याचवेळी टेबलवर त्याला साक्षीची पर्स दिसते. आता साक्षीची पर्स समोर आहे म्हटल्यावर सचिन इकडे तिकडे पाहतो, तर त्या ठिकाणी साक्षी नसते. आता साक्षीच्या पर्समधले थोडेफार पैसे घ्यावेत यासाठी तो पर्स पाहतो आणि पर्समध्ये ज्यावेळी पैसे घेण्यासाठी हात टाकतो त्यावेळी पैसे नाही तर हातामध्ये सुरा येतो. तो चाकू पाहताच सचिन घाबरतो आणि म्हणू लागतो, सॅमच्या पर्समध्ये आणि हा चाकू. आता मात्र सचिनही घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमा आत्या अस्मिताला तिच्या रूममध्ये घेऊन येतात. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात, तिला शांत करत म्हणतात, अस्मिता, जास्त विचार करू नकोस आणि एवढा विचार करून तू स्वतःला त्रास करून अजिबातच घेऊ नकोस, कारण तू जेवढा जास्त विचार करशील तेवढाच बाळाच्या जीवासाठी ते चांगलं नाहीये. त्यामुळे अस्मिता, आता थोडा वेळ आराम कर. असं म्हणत प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. अस्मिताच्या डोक्यातून ते विचार काही जात नसतात. सचिनशी बोलावं हे अस्मिताला वेळोवेळी वाटत असतं आणि म्हणूनच आपलं मन मोकळं करण्यासाठी ती आता सचिनला फोन करते. सचिनच्या हातामध्ये इथे चाकू असतो आणि त्याचवेळी सचिन पाहतो तर अस्मिताचा फोन आलेला असतो. सचिन चाकू खाली ठेवतो आणि अस्मिताचा फोन घेत म्हणतो, अस्मिता, मी खरंच खुश आहे की आज तू मला फोन केलायस.
अस्मी बेबी तू कशी आहेस? तर अस्मिता म्हणते खूप मोठं हॉरेबल घडलं आहे आणि म्हणूनच ते सांगण्यासाठी मी तुला फोन केला आहे. तर आता सचिन घाबरतो आणि विचारतो काय झाले अस्मी, तू असं का बोलतेस? तर अस्मिता घडलेला सर्व प्रकार आता सचिनला सांगू लागते. अस्मिता सचिनला म्हणते काल रात्री आमच्या घरामध्ये एक बाई शिरली होती आणि तिने माझ्यावर हल्ला केला, तिने मला मारण्याचा प्रयत्न केला. आता हे ऐकल्यानंतर सचिनच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याला धक्का बसतो. सचिन विचारतो काय? तर आता अस्मिता घडलेला सर्व प्रकार सांगते. तर सचिन विचारतो कोण होती ती बाई? तर अस्मिता म्हणू लागते माहीत नाही, तिने मास्क लावला होता, तिने माझ्यावर हल्ला केला, परंतु ज्यावेळी ती पळून जात होती त्यावेळी सायलीने तिला पकडलं, त्यावेळी सायलीच्या लक्षात आलं की ती एक बाई होती. तर सचिन विचारतो पण ती कोण होती, काही कळालं का? अस्मिता म्हणते नाही, काहीही कळालं नाही. सचिन विचारतो अस्मी आता तू ठीक आहेस ना, तू काळजी घेतेस ना? तर अस्मिता म्हणते की हो मी ठीक आहे, मी फक्त तुला काय घडलं हे सांगण्यासाठी फोन केला होता, बाकी काही नाही. सचिन म्हणतो पण अस्मी तू स्वतःची काळजी घे, मी फोन ठेवतो. अस्मिता म्हणते बरं ठीक आहे. असं म्हणत आता सचिन फोन ठेवतो. परंतु ज्यावेळी सचिन आता साक्षीच्या पर्सवर ठेवलेला सुरा पाहतो त्यावेळी सचिनच्या सगळं काही लक्षात येतं आणि त्यावेळी मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात. आता पोलीस स्टेशनला येताच अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतो त्या रमेशची चौकशी झाली आहे का? त्या रमेशने तोंड उघडलं का? 22 वर्षापूर्वीच्या अपघाताबद्दल तो काही बोलला आहे का? आणि या सगळ्यामध्ये त्याने नागराजचं नाव घेतलं आहे का? तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नागराजचं नाव सोडा, 22 वर्षापूर्वीचं काही बोलायला तो तयार नाहीये. आता मात्र सायली अर्जुन ह्या विचार करू लागतात. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात काळजी करू नका, आज नाही तर उद्या नक्कीच बोलेल, कारण या अशा लोकांना बोलतं कसं करायचं हे आम्हाला चांगलंच माहीत असतं, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सायली म्हणू लागते रमेशने सत्य सांगणं खूप गरजेचं आहे आणि त्यातही नागराजचं त्याने जर नाव सांगितलं तर आपली ही केस नागराजच्या विरोधात आपण भक्कमपणे उभी करू शकतो. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो तेही अगदी खरं आहे. तर इकडे मात्र नागराज आणि महिपत शिकरे दोघंही घाबरून गेलेले असतात. आता नागराज पोलिसांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळी महिपत शिकरे आवाज देत म्हणतात काय रे नाग्या, अरे तू पोलिसांचं बोलणं काय ऐकतोयस? अगोदरच तुझी पुंगी वाजली आहे आणि आता पोलिसांचं ऐकून काय करणार आहेस? तर आता नागराज म्हणू लागतो की नाही मी पोलिसांचं ऐकत नाहीये, सायली 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 इथे आली आहे, मला तिचा आवाज येतोय आणि तिच्यासोबत तो अर्जुनही आहे. तर महिपत शिकरे विचारतात पण हे सुभेदार जोडपं इथे काय करतंय? तर नागराज काका म्हणतात मला तेच कळत नाहीये की हे दोघंही इथे का आले आहेत. आता नागराज काका बनसोडेला आवाज देतात आणि म्हणू लागतात बनसोडे तिथे काय चाललं आहे, काय बोलतायत ते ऐकायचं आणि सगळं नीट येऊन मला सांगायचं. आता कॉन्स्टेबल बनसोडे हे नागराज काकांच्या टीममध्ये असल्यामुळे सायली अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांसोबत काय बोलतात हे ऐकण्यासाठी तिथे येत असतात. तर दुसरीकडे सायली इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब काल अस्मिताताईंवर जो हल्ला झाला त्याबद्दल सुद्धा आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात बरं मला तुम्ही सगळे डिटेल्स द्या. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आता कॉन्स्टेबल संतोष यांना आवाज देतात आणि म्हणू लागतात सगळं नोट करून घ्या. आता सायली घडलेला सर्व प्रकार इन्स्पेक्टर साहेब आणि कॉन्स्टेबल यांना सांगू लागते की रात्री ज्यावेळी सायली अर्जुन किचनमध्ये असतात आणि त्याचवेळी अस्मितावर हल्ला झालेला असतो, परंतु सायलीने त्या व्यक्तीला पकडलेलं असतं, परंतु अस्मिताची तब्येत पाहता सायलीच्या हातून ती मुलगी निसटून जाते म्हणजे साक्षी निसटते. परंतु ज्यावेळी सायली तिला पकडते त्यावेळी सायलीने फक्त तिचे डोळे पाहिलेले असतात, परंतु शेवटी साक्षी आता सायलीला धक्का देते आणि घराबाहेर पडते. आता हे सगळं ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत सायली आणि अर्जुनला म्हणतात बरं मला सांगा अस्मिता मॅडमचं कोणाशी वैर होतं की जी व्यक्ती त्यांच्यावर हल्ला करू शकते? सायली म्हणू लागते नाही इन्स्पेक्टर साहेब, ज्या व्यक्तीने हल्ला केला ती व्यक्ती एक स्त्री होती, एक बाई होती, कारण ज्यावेळी मी तिला पकडलं त्यावेळी तिच्या स्पर्शातून मला जाणवलं की तो पुरुष नव्हता तर ती स्त्री होती. आता हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत सायलीला विचारतात अच्छा पण तुम्ही त्यांचा चेहरा वगैरे बघितला आहे का? तर सायली म्हणते की नाही, चेहरा पाहू शकले नाही कारण मास्क होता. तर अर्जुन म्हणतो परंतु मागच्या वेळी ज्यावेळी आमच्या घरावर दगडफेक झाली होती त्यावेळी आम्ही एक बाहेर CCTV कॅमेरा लावला होता, त्याचं फुटेज मी आणलं आहे, मी अजून पाहिलं नाही, आपण इथेच पाहूयात. असं म्हणत आता अर्जुन त्याच्या हातातील पेनड्राईव्ह इन्स्पेक्टर सावंत यांना देतो. आता इन्स्पेक्टर साहेब लॅपटॉपवर ते पेनड्राईव्ह अटॅच करतात आणि लगेच CCTV मध्ये नक्की काय आहे हे पाहू लागतात. आता हे सगळं काही बनसोडेही पाहत असतात.
आता कॉन्स्टेबल बनसोडे, अर्जुन आणि इन्स्पेक्टर साहेब यांच्यातील बोलणं जे काही झालेलं असतं ते सांगण्यासाठी नागराज आणि महिपत शिकरेंकडे जातात. तर नागराज म्हणू लागतो, याचा अर्थ अजूनपर्यंत त्या रमेशने तोंड उघडलं नाही. 22 वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताबद्दल ती गाडी कोणी दिली होती आणि कोणाला दिली याबद्दल त्याने काहीही सांगितलं नाही. तर आता महिपत शिकरे बनसोडेंना म्हणतात, पण तू त्या हल्ल्याबद्दल काय बोलत होतास रे? कोणी केलाय हल्ला? तर बनसोडे म्हणू लागतात, नाही, त्याबद्दल अजूनही काही कळालेलं नाही, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या बहिणीवर हल्ला झाला आहे आणि त्याचा शोध घेणं चालू आहे आणि त्याबद्दलच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्या सायली मॅडम सरांशी बोलत आहेत, असं म्हणत बनसोडे तिथून निघून जातात. तर नागराज महिपत शिकरेंना म्हणू लागतो की बरं झालं की अजूनपर्यंत रमेशने तोंड उघडलं नाही, पण जर रमेशने तोंड उघडलं तर मग ही केस ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जिंकलाच म्हणून समजा. तर महिपत शिकरेंच्या डोक्यात वेगळाच विचार चालू असतो. महिपत शिकरे मनाशीच म्हणतात, त्या अर्जुनच्या बहिणीवर नक्की कोणी हल्ला केला असेल? हा हल्ला साक्षीने तर केला नसेल ना? पण साक्षीला कोणी सांगितलं असेल की सचिन हा त्या अस्मिताचा नवरा आहे? असं म्हणत आता महिपत शिकरे नागराजकडे पाहतात, कारण त्यांना पूर्ण माहीत असतं की हे सगळं काही नागराज आणि प्रियाच करू शकतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता साक्षी पोलीस स्टेशनला आलेली असते. साक्षी इकडे तिकडे पाहते, परंतु तिने मास्क लावलेला असतो आणि ती मनातच विचार करत म्हणते, इकडे येऊन मी मोठी चूक तर केली नाही आहे ना? परंतु नाही, मला इथे येणं गरजेचं आहे. पण जर मी पकडली गेले तर? नाही, इथून गेलेलंच बरं, असं म्हणत साक्षी मागे फिरते, परंतु पुन्हा एकदा विचार करत म्हणते, नाही, मला घडलेला सर्व प्रकार अण्णांना सांगावाच लागेल आणि त्यासाठी मला अण्णांना भेटावंच लागेल. तर आता कॉन्स्टेबल साहेब साक्षीला विचारतात की कोणाला भेटायचं आहे? तर साक्षी म्हणते की महिपत शिकरे यांना भेटायचं आहे. तर कॉन्स्टेबल साक्षीला म्हणतात, बरं या रजिस्टरवर सही करा आणि भेटायला जाण्या अगोदर मास्क खाली करा. तर साक्षी त्यांना म्हणते, सॉरी सर, पण मी मास्क नाही खाली करू शकत, कारण मला धुळीची ॲलर्जी आहे आणि इथल्या धुळीची ॲलर्जी होऊ शकते आणि त्यामुळे इतरांना पण त्रास होऊ शकतो, त्यामुळे मी मास्क नाही काढू शकत. तर कॉन्स्टेबल साक्षीला म्हणतात, परंतु इथला नियमच आहे की जर कोणी इथे आलं तर त्यांना मास्क काढावाच लागतो आणि त्यामुळे तुम्हाला हा नियम पाळावाच लागेल. आता साक्षीचा नाईलाज होतो. साक्षी लगेच मास्क खाली करते आणि म्हणू लागते, ठीक आहे. तर कॉन्स्टेबल आता साक्षीला त्या रजिस्टरवर सही करायला देतात. साक्षी इकडे तिकडे पाहते, तिथे कोणी नाही हे पाहत साक्षी रजिस्टरवर सही करते आणि पुन्हा मास्क लावत महिपत शिकरेंना भेटायला जाण्यासाठी ती मागे वळते. परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी सायली आणि अर्जुन तिच्या समोर आलेले असतात. सायली साक्षीला पाहते, साक्षीचे डोळे पाहताच सायली त्या डोळ्यांकडे पाहतच राहते, परंतु तोपर्यंत साक्षी मागे वळते आणि खोकल्याचं नाटक करत तिथून निघून जाते. सायली मनाशीच विचार करत म्हणते की मला परत परत असं का वाटते की ही साक्षीच आहे? तिच्या डोळ्यांकडे पाहिल्यानंतर मला असा भास का होतोय की ते साक्षीचेच डोळे आहेत आणि इथे साक्षीच आली असावी? असं म्हणत आता सायली विचार करू लागते. तर त्याचवेळी अर्जुन सायलीला भानावर आणतो आणि विचारतो, काय झालंय? तर सायली अर्जुनला म्हणते, काही नाही हो, आजकाल ही वकिलीची कामं करून करून आता मी सुद्धा संशयी होत चालली आहे, म्हणजे समोर येणारा व्यक्ती हा गुन्हेगारच आहे असंच वाटते. तर अर्जुन म्हणतो, हां, म्हणजे आता तू मान्य करतेस की तुला माझं काम जमत नाही? सायली म्हणते, नाही हो. अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, याचा अर्थ तुला माझं काम जमत नाही. सायली म्हणते, तुम्हाला जे हवंय ना ते माझ्याकडून वदवून घेण्याचा अजिबातच प्रयत्न करू नका, कारण ते शक्यच होणार नाही. असं म्हणत आता सायली तिथून निघालेली असते. आता सायलीच्या मागोमाग अर्जुनही निघतो. आता सायली घरी येताच विचार करत बसते. तर त्यावेळी अर्जुन त्याची सगळी कामं आवरतो आणि बेडरूममध्ये येत म्हणतो, चला मॅडम, माझी सगळी कामं आवरली आहेत, म्हणजे आता मी सगळं किचन साफ केलं आहे, जे काही जेवण उरलं होतं ते फ्रीजमध्ये पॅक करून ठेवलं आहे आणि अस्मिताईसाठी बदामही भिजत टाकलेत, चला मग आता झोपूयात का? परंतु अर्जुन पाहतो तर सायली वेगळ्याच विचारांमध्ये हरवून गेलेली असते. अर्जुनच्या लक्षात येतं की आपल्या बोलण्याकडे सायलीचा लक्षच नाहीये. त्यावेळी अर्जुन सायलीला आवाज देत म्हणतो, काय झालंय? एवढा कसला विचार करतेस? परंतु अर्जुनच्या या बोलण्याकडेही सायलीचा लक्ष नसतो. त्यावेळी अर्जुन सायलीला भानावर आणतो आणि म्हणतो, काय झालंय? कसल्या विचारात हरवलीयस? आता सायली पटकन दचकते, अर्जुनकडे पाहते. अर्जुन म्हणतो, नक्की काय झालंय? कसला विचार करतेस? तर सायली अर्जुनला म्हणते, काही नाही, जरा कामाचा विचार करते, तुम्ही व्हा पुढे, मी येईनच. तर अर्जुन म्हणतो, नाही, तू जास्त वेळ जागलीस तर तुला ॲसिडिटी होईल. तर सायली म्हणते, हो का? मग तुम्ही ज्यावेळी जास्त वेळ काम करत असता त्यावेळी मी तुम्हाला अडवते का? तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू पहाटेपर्यंत काम कर, मला काहीच हरकत नाही, मी झोपायला जातो. असं म्हणत अर्जुन निघालेला असतो.
तर सायली आवाज देत म्हणते, ऐका ना. अर्जुन म्हणतो, चहा मिळणार नाही. सायली म्हणते, अहो चहासाठी मी तुम्हाला थांबवतच नाही, माझं ऐकून तरी घ्या. अर्जुन म्हणतो, काय झालंय? सायली म्हणते, मी एक विचार करते, 22 वर्षापूर्वी जर नागराजने महिपत शिकरेंना रविराज काकाला व त्याच्या फॅमिलीला मारण्याची सुपारी दिली, कारण त्याला रविराज काकांची संपूर्ण प्रॉपर्टी हवी होती, पैशावर डोळा होता. पण मला सांगा, मग तसं असतं तर अजूनपर्यंत हे प्रयत्न चालूच असले असते. मग ज्यावेळी मैना आणि रघु या घरी आलेत, त्याला सुद्धा महिपत शिकरेनेच पाठवलं होतं. मग याचा अर्थ नक्की काय असू शकतो? तर आता अर्जुन म्हणू लागतो, जिचा या सगळ्याशी संबंध आहे ती अजूनही त्यांना मदत करते. तर हे ऐकताच सायली अर्जुनला म्हणते, याचा अर्थ प्रिया या दोघांना अजूनही मदत करत असेल, ते दोघंही जेलमध्ये असतानाही. तर अर्जुन म्हणतो, शक्यता नाकारता येत नाही. मला तरी असं वाटते की या सगळ्याशी प्रियाचाही काहीतरी संबंध आहे. म्हणजे बघ ना, आज तुम्ही ज्यावेळी त्या साईट मॅनेजरला शोधायला गेला होता त्यावेळी प्रियासुद्धा घरी नव्हती. या अगोदरसुद्धा जेव्हा जेव्हा मी नोटीस केलं तेव्हा तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की आपण कुठल्याही केसच्या संदर्भात घराबाहेर पडलो तर ही प्रिया ही घरात नसते, ही आपल्या मागावर असते. तर सायली अर्जुनला म्हणते, पण या सगळ्याशी या प्रियाचा काय संबंध असेल? ती असं का वागत असेल? तर अर्जुन सायलीला म्हणतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा एवढा का अट्टहास? तर सायली म्हणते, अट्टहास हा शब्द आणि तुमच्या तोंडी? तर अर्जुन म्हणतो की हो, पूर्णाची बोलताना तिने हा शब्द उच्चारला होता आणि त्याचवेळी मी माझ्या ब्रेनमध्ये फिट्ट करून ठेवला होता. तर आता अर्जुन म्हणतो, चल झोपायला. तर सायली म्हणते, माझी थोडी कामं राहिली आहेत, ती पूर्ण करते आणि येते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, पण लवकर ये. असं म्हणत अर्जुन रूममध्ये निघून जातो. तर सायली विचार करत म्हणते, प्रिया अशी नक्की का वागत आहे? हिच्या वागण्याचा काहीच अर्थ लागत नाहीये. आणि यातही अस्मिताताईंवर हल्ला झाला त्यावेळी त्या थोडा वेळ अगोदर प्रिया हॉलमध्येच होती आणि त्यानंतर मी दरवाजा स्वतः लावला होता. मला आठवतंय की तो दरवाजा मी व्यवस्थित लावला होता. मग तरीसुद्धा ती हल्लेखोर जेव्हा पळाले त्यावेळी हॉलचा दरवाजा उघडा कसा काय होता? मग तो दरवाजा त्या हल्लेखोरला उघडून तरी कोणी दिला? आणि त्यात CCTV फुटेजमध्ये दिसणारा तो अनोळखी परंतु ओळखीचा वाटणारा अस्पष्ट दिसणारा चेहरा नक्की कोणाचा होता? आता सायलीच्या डोक्यामध्ये प्रश्नांचा गुंता वाढत चाललेला असतो. प्रश्नावर प्रश्न तिच्या डोक्यात निर्माण होत असतात. आता सायली या सगळ्याचा विचार करत म्हणते, प्रियाने दरवाजा उघडा ठेवला असेल का? प्रियानेच त्या हल्लेखोराला मदत केली असेल का? अस्मिताताईंच्या जीवावर उठणारा हल्लेखोर आणि प्रियाचा नक्की काय संबंध असेल? प्रिया एवढ्या खालच्या पातळीला उतरू शकेल? आता सायलीच्या मनातील प्रश्न काही कमी होत नसतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही प्रियाकडेच येऊन थांबतात. आणि म्हणूनच सायली मनाशीच म्हणते की मला खात्री आहे की या सगळ्याशी प्रियाचा काहीतरी संबंध असूच शकतो, कारण प्रिया कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि त्याचवेळी आता सायलीच्या समोरून प्रिया किचनमध्ये येते. त्यावेळी सायली विचार करते आणि म्हणते, कदाचित जर प्रियाचा मोबाईल चेक केला तर काहीतरी धागेदोरे हाती लागू शकतात. आणि म्हणूनच आता सायली ही प्रियाच्या मागोमाग किचनमध्ये येते आणि प्रियाला विचारते, प्रिया तू इथे काय करतेस? तर प्रिया सायलीला म्हणते, काय झालं? आता मी किचनमध्ये यायचं नाही आहे का? तुम्हीच सगळ्यांनी नियम घालून दिलाय ना की तुम्हा सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मी जेवायचं आहे. मग आता तूच सांग की जेवायचं आहे की मी जेवू नको? तर सायली म्हणते, खुशाल जेव, परंतु त्या अगोदर माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे. मला सांग, ज्यावेळी अस्मिताताईंवर हल्ला झाला त्या अगोदर तूच हॉलमध्ये होतीस ना? मग त्या हल्लेखोराला तूच दरवाजा उघडून दिलायस का? तर प्रिया चिडते आणि म्हणू लागते, तुला काय म्हणायचंय की या सगळ्याशी माझा संबंध आहे? तो हल्लेखोर आहे, तो माझा मित्र वगैरे आहे. अगं या सगळ्याशी तू का माझा संबंध जोडतेस? तुला काय वाटतं अस्मिताच्या जीवावर मी उठले आहे? मला वाटतंय की तू असे आरोप करायलाही मागे पुढे बघणार नाहीस. तर सायली म्हणते, अजूनही तुर्तास्त मी तुझ्यावर कोणतेही आरोप केले नाहीत, परंतु जर सत्य समोर आलं आणि या सगळ्याशी जर तुझा काही संबंध असेल तर मग मी मात्र तुला सोडणार नाही. तर आता सायली प्रियाला म्हणते, मोबाईल दे. प्रिया म्हणते, का? कशाला? तर सायली म्हणते, मला तुझा मोबाईल बघायचा आहे. तर प्रिया म्हणते, नाही देणार. सायली म्हणते, काहीच हरकत नाही, पण तू जर आता मला मोबाईल दिला नाही तर उद्या पोलीस चेक करतील, चालेल ना? आता मात्र प्रिया घाबरते आणि लगेच सायलीच्या हातात मोबाईल देते. सायली प्रियाचा मोबाईल चेक करते, परंतु सायलीला काहीच सापडत नाही आणि म्हणून सायली रूममध्ये निघून जाते. प्रिया मोकळा श्वास घेते आणि म्हणू लागते, बरं झालं की साक्षीसोबत झालेला सगळा कॉन्टॅक्ट मी अगोदरच डिलीट केला होता. नशीब मी डोकं लावलं आणि सगळं काही डिलीट केलं, नाहीतर आता काही मी सुटले नसते. परंतु सायलीने प्रियाला वॉर्निंग दिलेली असते की माझी तुझ्यावर नजर आहे आणि म्हणूनच प्रिया घाबरून गेलेली असते. घाबरलेली प्रिया आता लगेच
साक्षीला फोन करते आणि म्हणू लागते, साक्षी तू जे काही पराक्रम केलेस ना, त्यामुळे घरच्यांना माझ्यावर संशय आला आहे आणि त्यांना जर कळालं की या सगळ्यामध्ये माझा संबंध आहे आणि तूही जिवंत आहेस, तर एक गोष्ट लक्षात ठेव की आपण दोघेही जेलमध्ये जाणार आहोत. तुला कळतंय का? अगं तू जो काही तमाशा केला आहेस ना, त्यामुळे आता सायली आपल्याला पकडणार एवढं मात्र नक्की. अगं या अगोदर तू सायलीच्या समोर आली होतीस ना, मग पुन्हा सायलीच्या समोर का आली आहेस? तिच्या समोर याची तुला काय गरज होती? तुला कळत नाही आहे का? आणि प्लीज यापुढे माझ्यावर उपकार कर, परंतु सायलीच्या समोर येऊ नकोस, नाहीतर आपल्या दोघांनाही जेलमध्ये जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. असं म्हणत आता प्रिया रागाने साक्षीचा फोन कट करते. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं, नागराज महिपत शिकऱ्यांना म्हणतो, त्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच्या बहिणीवर नक्की कोणी हल्ला केला असेल? तिच्यावर झालेला हल्ला ऐकून मला तर धक्काच बसलाय. प्रेग्नेंट बाई आणि तिचं कोणाशी वैर असेल की ज्या व्यक्तीने रात्री त्यांच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केलाय? ज्याने कोणी हल्ला केलाय ना, तो खरंच मूर्ख असणार. काय हे अर्जुन सुभेदार आणि त्याच्या घरात घुसून त्याच्याच बहिणीवर हल्ला? महिपत शिकरे काहीच बोलत नाहीत. तर नागराज म्हणतो, पण मला खात्री आहे ती व्यक्ती पाताळात जरी लपली ना, तरी सुद्धा हा अर्जुन काही शोधल्याशिवाय राहणार नाही. आता ती व्यक्ती पाताळात जरी लपली तरी सुद्धा अर्जुन शोधणार, कारण ज्या अर्जुनने आपल्या दोघांना सोडलं नाही, आपल्या दोघांना जेलमध्ये टाकलंय, तो अर्जुन त्याला सोडेल नाही, शक्यच नाही. तर महिपत शिकरे नागराजला म्हणतात, तुला काय लागलाय रे जास्त? त्या सुभेदारांच्या घरचं तुला काय इतका पुळका येतोय? त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीचा अरे केला असेल कोणीतरी हल्ला, मग ते पोलीस आणि अर्जुन शोधून काढतील ना, तू काय एवढा विचार करतोयस? या सगळ्याशी आपला काय संबंध? तर नागराज महिपत शिकरेंना म्हणतो की हो ना, तू बोलतोयस ते अगदी खरं आहे, आपला काय संबंध, आपल्याला काय करायचंय? हो अगदी खरं आहे. इकडे मात्र महिपत शिकरे मनातून घाबरलेले असतात. महिपत शिकरे नागराजला म्हणतात, नको त्या गोष्टींचा विचार करून फालतूचा वेळ फुकट घालवू नकोस, आणि तसंही माझ्या मुलीची शपथ घालून माझं तर तोंड तू बंद केलेस, परंतु बाकीच्यांचं काय? बाकीच्यांचं तोंड तू कसं बंद करशील? कारण आता तो रमेश तर पोलिसांच्या हाती आहे, आणि जर त्या रमेशने सत्य सांगितलं, तुझं नाव घेतलं आणि तुझ्या 22 वर्षापूर्वीच्या इतिहासाबद्दल सगळं सांगितलं, सगळे पुरावे दिलेत, तर मग तू काय करशील? आता महिपत शिकरेंचं हे बोलणं ऐकल्यानंतर नागराज विचार करू लागतो. तर महिपत शिकरे पुढे म्हणतात, नाग्या मला एक सांग, आता ह्या सगळ्यांमध्ये तू कोणाकोणाची तोंड बंद करणार आहेस? तुला त्या सगळ्यांची तोंड बंद करायला जमणार आहेत का? माझं तर तोंड बंद केलंस, पण बाकीच्यांचं काय? महिपत शिकरे पुढे म्हणतात, ए नाग्या, तू तर आयुष्यभर जेलमध्ये सडणार आहेस 113%. आता हे ऐकल्यानंतर नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर महिपत शिकरे पुढे म्हणतात, आणि हो, वेळ आली की मी मात्र इथून भुरकन उडून जाणार. आता मात्र या सगळ्या गोष्टीचा नागराज विचार करत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वच जण सायली अर्जुनच्या ॲनिव्हर्सरीची सेलिब्रेशनची तयारी करत असतात. तर अस्मिता म्हणू लागते, मम्मा अजून केकला किती वेळ लागणार आहे? पण हो, हा केक बनवून झाल्यानंतर त्यावर सायली अर्जुनचं नाव मीच लिहिणार आहे आणि हॅपी ॲनिव्हर्सरीसुद्धा मीच लिहिणार. कल्पनाताई म्हणतात, हो सगळं काही तूच कर, झालाय केक. असं म्हणत कल्पनाताई अस्मिताच्या समोर केक आणून ठेवतात आणि म्हणतात, बघ केक तर बनवून झालाय, आता तू त्यांची नावं लिही. अस्मिता म्हणते, हो बाकी सगळी जबाबदारी माझी. असं म्हणत आता अस्मिताने पुढची जबाबदारी घेतलेली असते. तर विमलताई कल्पनाताईंना म्हणतात, वहिनी औक्षणाचा तबक तयार आहे, फक्त त्यामध्ये अंगठी ठेवायची आहे. तर कल्पनाताई म्हणतात, अंगठी तर यांचीच असते. अहो अंगठी कधी ठेवणार आहात? तर प्रतापराव म्हणतात, हो हो मी विसरणार नाही, मी आठवणीने अंगठी ठेवणार आहे. परंतु प्रतिमा, तुला आठवतं का गं, तू लहान असताना तुला अशी फुलांची सजावट आवडायची, म्हणजे तू पूर्णाईला म्हणायचीस की मला फुगे वगैरे नको आहेत, फक्त फुलांची सजावट. मग पूर्णाई अशीच फुलांची सजावट करायची. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, हो का? परंतु मला तर आठवत नाहीये, पण मला एवढी गोष्ट मात्र आठवते की माझ्या वाढदिवसाला पूर्णाई नेहमी एक रोप माझ्याकडून लावून घ्यायची. तर प्रतापराव म्हणतात, हो हे मात्र खरं आहे. रविराज सर म्हणतात, आणि तेव्हापासून जी काही फुलांची आवड आहे ती आत्तापर्यंत अगदी तशीच आहे. तर त्यानंतर अस्मिता म्हणू लागते, मम्मा आपण सुद्धा असंच करूयात का की सायली अर्जुनकडून असं एक रोप लावून घेऊयात? तर कल्पनाताई म्हणतात, या सगळ्याबद्दल आपण उद्या विचार करूयात, परंतु आता तू तुझा हात चालव बरं, कारण सायली अर्जुन कुठल्याही क्षणी खाली येतील, त्या अगोदर सगळं काही काम व्हायला पाहिजे. आता सायली अर्जुन हे सगळं काही पाहत असतात, आपले घरचे आपल्यासाठी इतकं काही करत आहेत हे पाहून सायली अर्जुनला भरून आलेलं असतं. सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात, त्यावेळी त्यांना सर्व क्षण आठवतात. त्यांनी दोघांमध्ये केलेली अदलाबदल,
एकमेकांच्या कामांबद्दल उचललेलं एक मोठं पाऊल, एकमेकांच्या कामाची उचललेली ती जबाबदारी, सायलीने ऑफिसमध्ये जाऊन काम करणं, तर अर्जुनने घरची सगळी कामं आवरणं, तर एकमेकांना दिलेल्या भेटवस्तू, या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर असतात. सायलीने टेडीचं रूप घेऊन अर्जुनला मारलेली ती मिठी, तर अर्जुनने रोज डे दिवशी सायलीला दिलेलं ते स्पेशल फूल, आणि यापेक्षाही अर्जुनच्या आणि सायलीच्या डोळ्यासमोर असतं ते म्हणजे अर्जुनने केलेलं प्रपोज. सायलीच्या हातात अंगठी घालत अर्जुनने सायलीला प्रपोज केलेलं असतं आणि तो क्षण सायलीच्या डोळ्यासमोर असतो. आता दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहत ते क्षण डोळ्यांमध्ये साठवून ठेवत असतात. तर इकडे चैतन्याची एंट्री झालेली असते. आता चैतन्य येताच सगळ्या डेकोरेशनचं कौतुक करत म्हणतो, वा वा, खरंच खूप छान झालं आहे. तर प्रतापराव चैतन्याला विचारतात, तू काय मग आता केक खाण्यासाठीच हजर झाला आहेस का? तर प्रतापरावांचं हे बोलणं ऐकताच चैतन्य काही बोलणार, परंतु त्या अगोदर रविराज सर म्हणतात, परंतु हो, आता मी इतक्या उशिरा कोर्टामधून आलो आहे अशी थापा तर मारू नकोस. तर चैतन्य म्हणतो, नाही नाही, मला तर वेळेतच यायचं होतं, परंतु उशीर कसा झाला काहीच माहीत नाही. प्रतापराव म्हणतात, हो का, पण आता मदत करणार आहेस ना? रविराज सर म्हणतात, हो हो, आता तुला मदत करावी लागेल. असं म्हणत आता ते दोघंही चैतन्याला मदतीला घेतात. आता चैतन्य मदत करणार त्याचवेळी त्याचा लक्ष जिन्यावर जातो. आता पाहतो तर दोघंही तिथे एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात. तर चैतन्य म्हणतो, एक मिनिट, मला एक सांगा, आपण जे काही हे सगळे काही घाट घातले आहेत, ज्यांच्यासाठी एवढं सगळं डेकोरेशन केलं आहे, परंतु ते तर दोघं एकमेकांमध्ये बिझी आहेत. आता सर्वजण सायली अर्जुनकडे पाहतात. तर चैतन्य मोठ्यानेच आवाज देत म्हणतो, ओ मिस्टर अँड मिसेस सुभेदार. आता दोघंही भानावर येतात. आता अर्जुन मात्र लाजू लागतो. तर सर्वच जण त्या दोघांकडे पाहून हसू लागतात. दोघांची प्रेम कहाणी ही जगावेगळी असते आणि म्हणूनच सगळ्यांना त्यांचं कौतुक वाटत असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, खरंच माझं चुकलं. दिवस रात्र घरातील माणसं या सगळ्यांनाच तुम्ही बांधून ठेवत असता. तर सायली अर्जुनला म्हणते, या सगळ्यामध्ये माझीही तितकीच चूक झाली आहे. मी सुद्धा तुमच्यावर किती चिडायचे. तुम्ही उशिरा येता, उशिरापर्यंत काम करता, मीटिंग्स आणि सगळं काही, या सगळ्यामुळे माझी सुद्धा चिडचिड व्हायची. परंतु आत्ता मला कळतंय, उंबरठ्याच्या आत घर नांदतं आणि उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्व गाजतं. आता सायली आणि अर्जुन हात मिळवणी करतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, एक बाजू सावरली तरच दुसरी बाजू बॅलन्स होते. असं म्हणत दोघांनीही आपापल्या नात्याची, आपापल्या कामाची एक नवी ओळख निर्माण केलेली असते आणि म्हणूनच आता दोघांचंही नातं एकदम घट्ट झालेलं असतं. आता या ॲनिव्हर्सरीला सायली अर्जुन यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळालेलं असतं. आता पुढे नक्की काय घडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.